गृहमंत्री अमित भाई शहा यांचा आत्मविश्वास काय आहे हे देशाने बघितले. संजय राऊत, तुमचा आत्मविश्वास काय होता की विधानसभेला आम्ही जिंकू, 25 वर्ष महाराष्ट्रामध्ये उभाटा गटाची सत्ता राहील, मुंबई महापालिकेमध्ये आमचाच झेंडा फडकेल, जिल्हा परिषदेला आम्हीच जिंकू. तुमच्या आत्मविश्वासाला क्लूप लावण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलंय. परंतु अमित भाई शहा हे जनतेचं नेतृत्व करतात, सातत्यानं जनतेमध्ये असतात आणि जनतेचा आत्मविश्वास काय हे अमित भाईंना माहित आहे. त्यामुळेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची झुंडशाही, ममता बॅनर्जी यांची दीदीगिरी संपुष्टात येणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार आहे. हे फक्त अमित भाई स्वतःच्या आत्मविश्वासावर बोलत नाहीत, तर जनतेच्या आशीर्वादावर बोलतायत. तुम्ही ज्या पद्धतीनं खोटा आत्मविश्वास आविर्भाव दाखवत होतात की महाराष्ट्रामध्ये 25 वर्ष महाविकास आघाडीची सरकार राहील, संजय राऊत, तुमचा तो आत्मविश्वास काय होता हे महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळं आत्मविश्वासाच्या गप्पा संजय राऊत तुम्ही करू नका. मिसिंग लिंक प्रकल्पाच्या उद्घाटनामध्ये आणि त्यामध्ये वाहतूक कोंडी झाली, त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली. संजय राऊत, या प्रकल्पाला तुमच्यामुळे 2.5 वर्ष उशीर झाला. उद्धवजी ठाकरेमुळे 2.5 वर्ष उशिरा हा प्रकल्प सुरू झाला. त्याबद्दल उद्धवजी ठाकरे, संजय राऊत, उभाटा गट नाक घासून महाराष्ट्राची माफी मागणार आहे का? खरं तर हा प्रकल्प सुरू झाल्यामुळे आज बघा वाहतूक कोंडी कुठेही नाही. मुंबईपासून पुण्याला आपल्याला 2 ते 2.25 तासामध्ये पोहोचता येतं. तुमच्यामुळे हा प्रकल्प 2.5 वर्ष उशीर झाला. महाराष्ट्रातल्या जनतेची नाक घासून माफी मागा आणि मग एखाद्या कोंडीबद्दल बोला. 1 दिवस झालेल्या कोंडीबद्दल देवेंद्रजींनी स्पष्टपणे मोठं मन दाखवून माफी मागितलेली आहे. पण 2.5 वर्ष झालेल्या कोंडीला जबाबदार कोण आहे? संजय राऊत, तुम्ही आणि उभाटा गट जबाबदार आहे. त्याबद्दल महाराष्ट्राची नाक घासून माफी मागा. 2.5 वर्षाच्या काळात उद्धवजी ठाकरे घरी बसले हे संजय राऊत अभिमानानं सांगतायत. संजय राऊत, जरा शरद पवार साहेबांनी लिहिलेलं पुस्तक वाचा. पवार साहेब म्हणतात की ज्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात यायला पाहिजे होतं, त्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे फक्त 2.5 दिवस मंत्रालयात आले, उर्वरित दिवस घरात बसले, असा उल्लेख स्वतः शरद पवार साहेबांनी केला आणि उद्धवजी ठाकरेंच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. किमान जनतेचं ऐकू नका, शरद पवार साहेबांचं तरी ऐका.